हाय फॅमिली. कशा आहात? तर फ्रेंड्स, मी काल गावी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझं घर. थांबा एक मिनिट दाखवते. हे माझं सासर आहे. कौलारू घर आहे, कौलारू. पण खूप गार लागतं बरं का या घरामध्ये. आणि हे समोर सगळं शेतच आहे. तुम्हाला दाखवते. हे सगळं रान आपलंच आहे इकडचं. आता 9 वाजलेले आहेत. मी फक्त अंघोळ केली आणि नाश्ता केला. थोडीशी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी काही काम नाही केलेलं, पण अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत मला. सासूच्या हातचं आयतं खाल्ले. आहे का असं नशीब कोणाचं? आता कपडे वगैरे धुवायचे पण खूप ऊन आहे. गावाकडे कसं दगडावर वगैरे कपडे धुवायचं पाणी घेऊन. हे बघा, इथे कपडे भिजू घालून ठेवलेत मी. तिथे मला कपडे धुवायचे पण खूप ऊन आहे म्हणून बसले निवांत. विहान खेळतोय बाजूला. गावाकडची मजा वेगळीच असते. कपडे भांडे राहिलेत आणि विहानला अंघोळ पण घालायचे. तो तर सकाळपासून खेळतोय. आवरती कामं. काल पाण्याने पण घसाने जरा जाम झालाय घसा. पाण्यात फरक पडतो ना, त्याच्यामुळे. आमच्या आत्या गेलेत चपात्या करायला आणि मी कपडे भांडे करून घेते आता. 10-9:30 वाजले पण खूप ऊन पडले. ऊन खूप आहे गावाकडं सुद्धा, पण इथं ना जास्त जाणवत नाही कारण झाडांची खूप दाट सावली आहे. बरं वाटतंय. आणि एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, दिवसाची लाईट नाही आहे, संध्याकाळचीच लाईट येते. एक टाईम लाईट नाही आहे, एक टाईम आहे. आता 8 दिवस संध्याकाळची असणार आहे आणि 8 दिवस सकाळची असणार आहे. तर लय अपदा होणार आहे लाईटीने खरंच. आता संध्याकाळची लाईट आहे त्याच्यामुळे दिवस कसा पण बाहेर निघतोय झाडाखाली. पण जेव्हा सकाळची लाईट चालू होईल तेव्हा संध्याकाळची कशी झोप होणार आहे काय माहिती. चला फॅमिली, आजचा ब्लॉग एवढाच होता. मी कालच गावी आलेली आहे आता उन्हाळा सुट्टीसाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थोडीशी कामं करून घेते. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.